विवाहबाह्य संबंधांमागे टीव्ही सिरियल्स किंवा सिनेमा आहे का हे तपासण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं दिलेत। अनेक वर्षांपासून समाजात विवाहबाह्य संबंधांची विकृती वाढत चालल्यानंच न्यायालयानं हे आदेश दिलेत। विवाहबाह्य संबंध सामाजिक विकृती। विवाहबाह्य संबंधांमागे टीव्ही सिरियल, पति पत्नी और वो मागे सिनेमा। तपास करायचे मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश। विवाहबाह्य संबंधांची समस्या समाजात रुजत चालली आहे। या विवाहबाह्य संबंधांमुळेच गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, जी चिंता करायला लावणारी आहे। त्यामुळेच विवाहबाह्य संबंधांमागे टीव्ही सिरियल किंवा सिनेमा तर नाहीत ना, हे तपासण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिलेत। पती पत्नीचं आर्थिक स्वातंत्र्य, लैंगिक असमर्थता, सोशल मीडिया, पाश्चिमात्य विचारधारेचा प्रभाव, कुटुंबाला योग्य वेळ न देणं ही विवाहबाह्य संबंधांची प्राथमिक कारणं उच्च न्यायालयानं नोंदवली आहेत। अनेक सिरियल्समध्ये वाढवून चढवून विवाहबाह्य संबंध दाखवले जातात। एक मोठा वर्ग या सिरियल्स आणि सिनेमांना फॉलो करतो। दर एक सिरियल मागे पती पत्नी मधला वाद आणि त्यात येणारी किंवा तो केंद्रस्थानी असतात। बरे, या टीव्ही सिरियल्स आणि सिनेमाचा मोठा प्रभाव भारतीय नागरिकांवर आहे। त्याचा परिणाम म्हणून का विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झालीये हे तपासण्याचे आदेश देण्यात आलेत। मद्रास हायकोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे अतिशय स्वागतार्ह आहे। घरोघरी दिवसभर चालणाऱ्या या सिरियल्समुळे विवाहबाह्य संबंधांना खूप प्रोत्साहन मिळत आहे आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की फॅमिली मॅटर्स वाढत आहेत, डायव्हर्सचं प्रमाण वाढत आहे आणि याच कारणाने अनेक स्त्री पुरुष हजबंड वाईफ्स इथे कोर्टात डायव्हर्स मागायला येत आहेत। त्याच्यामुळे हे धोकेदायक आहे। त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं असं मला वाटतं। उच्च न्यायालयानं निवृत्त न्यायाधीश आणि तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचाही सल्ला दिलाय। या समितीतून नागरिकांसाठी समुपदेशन केंद्र उभारण्याचं नमूद केलंय। परस्परात संवादाचा अभाव म्हणा, मॅच होत नाहीत एकमेकाला दोघं जण, त्यांचा स्वभाव, आणि त्याच्यामुळे मग ती दुरावा तो वाढत जातो आणि त्याच्यातनंही कुठेतरी भावनिक गरज, शारीरिक गरज पूर्ण करण्याकरता म्हणून दुसरीकडे स्त्री पुरुष हे बघायला लागतात आणि हे तर नॉर्मली घडतच आलेलं आहे। पण डेफिनेटली ह्या सोशल मीडिया आणि सिरियल्स यांच्यामुळे वाहवत जाणारा एक वर्ग आहे जो अंदाजे 5-10% असावा, पण अशा प्रकारचे केसेस आजकाल येतात आणि त्यात काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं असतं। गेल्या काही वर्षात TRP साठी भडक गोष्टी दाखवल्या जातात। पती पत्नी में दरार, पती पत्नी और वो असं काही दाखवलं की सिरियलचा खप वाढतो। त्याचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर होत नाही ना, हे मद्रास उच्च न्यायालयाचं निरीक्षण गंभीरतेनं विचार करायला लावणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।